येवकार आयज आमी काँग्रेस हाऊसान एकठायले आसा। आयज एंटी टेररिजम डे। आमकां सगळ्यांक खबर आसा की सर्गेस्त राजीव गांधी हे आतंकवादा खातीर ह्या संवसाराक सोंपले आनी आमी तेंच्या आत्म्यान शांती लाभो। तेंचो आत्मो हो सतत ह्या देशांत गांवागांवांत उरो, जेणे करून तेंचे विचार तेंचे विजन सबंद देशभर सदांच तेवत रावो अशी प्रार्थना करपाक आमी हांगा एकठायले आसा। शांती एकचार हो ध्येय घेवन ही मोख घेवन आतंकवाद आणि हिंसा ही कशी काबार जातली हे अवेअरनेस सगळ्या लोकां मदीं पावपाक जाय। ह्या आतंकवादाक लागून आमचो थोर फुडारी ह्या संवसाराक आपणाच्या कमी वर्सांनी तो ना जालो। तो आतंकवाद ह्या समाजांतल्यान कायमचो नश्ट जावपाक जाय आनी त्या खातीर ह्या देशांतल्या सगळ्या लोकांनी एकठांय येवन एकचारान ह्या आतंकवादाचो विरोध करपाक जाय, हेच्या विरुद्ध लढाई मारपाक जाय। काँग्रेस पार्टीन ह्या वेळार आतंकवाद जेन्ना पहलगाम जालो तेन्ना सुद्धा काँग्रेस पार्टीन आपणाचो खंबीर असो पाठबळ आणि सपोर्ट सरकाराक ह्या देशाच्या सरकाराक दिला। सो आयज आमी बांबोळे सकाळी फुडें आमचे सर्गेस्त राजीव गांधीच्या पुतळ्याक हार अर्पण करून तांकां श्रद्धांजली दिल्या। थंय आतंकवादाच्या विरुद्ध शांती खातीर एकचारा खातीर सोपुतूय घेतला आनी आता आमच्या ऑफिसान आमच्या बरोबर आदरांजली श्रद्धांजली दिवपाक आमच्या मदीं आसात अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोय खातीर प्रभारी आदरणीय माणिकरावजी ठाकरे। आमच्या बरोबर आसात गोय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष भौमान्य समीत बाब पाटकर, लीडर ऑफ ऑपोजिशन युरी बाब आलेमाव, आमचे एमपी कॅप्टन विरियाटो फेर्नांडीस, आमचे आदले काँग्रेसचे अध्यक्ष आणि आदले खासदार फ्रांसिस्को सार्दिना, पार्टीचे ज्येष्ठ व्हाईस प्रेसिडेंट एम के शेख, दोन्ही डिस्ट्रिक्टचे प्रेसिडेंट बिरेन बाब सावियो, आमच्या सेवा दलाचे अध्यक्ष घाटे, जवान बाल मंचच्या अध्यक्षा कलेजिया, त्याचबरोबर आमचे सगळे ब्लॉक प्रेसिडेंट हांगा उपस्थित आसात। पार्टीचे जनरल सेक्रेटरी आसात, NSUIचे अध्यक्ष नौशाद आसात आणि हेर जाळवणदार आसात। इश्टानो, आयज आमी परतून एकदा सबंद देशांतल्या आणि गोंयांतल्या लोकांक उलो मारता की समाजान जर समाजाची उदरगत जातली, शांतिकाय एकचार वाडटलो जाल्यार आमी सगळे एकठांय येवपाक जाय। आतंकवाद खंयची हिंसा हे वायट आसा ते वायट सदां पयस दवरपाक जाय। सो तो आमी शपूत घेतलेलो आसा। हांव सगळ्यांत पयलीं मागता आमचे फुडारी माणिकरावजी ठाकरे, आमचे अध्यक्ष LOP, आमचे खासदार आदले खासदार तांकां की तेंच्यांनी सर्गेस्त राजीव गांधीच्या फोटवाक हार अर्पण करून तांकां श्रद्धांजली दिवची। सगळ्यांना विनंती करता की मुलांचो पाकळे
या सुवाळ्याचेर आपणाचे श्रद्धांजली दिवपा खातीर आपयता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आदरणीय M.K. सिंग. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे आमचे गोंयचे प्रभारी माननीय श्री माणिकराव ठाकरेजी, गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, आमचे विरोधी पक्ष फुडारी युरिया लेमाव, आमचे दक्षिण गोंयचे खासदार कॅप्टन विलियार्दो फेर्नांडीस, आदले आमचे अध्यक्ष आणि आदले खासदार फ्रांसीस सार्दिन, डिस्ट्रिक्टाचे आमचे अध्यक्ष बाब वीरेंद्र शिरोडकर आणि बाब सावियो डिसिल्वा, सेवा देवाचे आमचे चीफ ऑर्गनायझर बाब राजन घाटे, हांगा हाजीर आशिल्ले PCCतले म्हजे वांगडी ब्लॉक अध्यक्ष भावन आनी भयणीनो, आज दहशतवाद विरोधी दीस सबंद देशात मनयलो वता. त्रेचाळीस वर्सां पयलीं बाब राजीव गांधी हांची दहशतवादान हत्या केली. तो दीस मनोवपाक आनी तांकां आर्गां ओंपपाक, तांचो उडास करपाक, तांणी केल्ल्या कामाचो नियाळ घेवपाक आमी आज हांगा काँग्रेस हावजांत एकठांय आयल्यात. दहशतवाद हो कितें नवीन न्ही. ह्या भारतांत आनी जगात पसून दहशतवाद हो खूब वर्सां पयलीं पासून आशिल्लो आनी आजूय तो आसा. महात्मा गांधीची हत्या जाली तोय एक दहशतवाद आशिल्लो. इंदिरा गांधीची हत्या जाली तोय दहशतवाद आशिल्लो. आनी निमणे आमचे तरणाटे प्रधानमंत्री बाब राजीव गांधीची हत्या जाली तोय एक दहशतवादाचोच वांटो आशिल्लो. तुम्ही जर बारीकसाणेन विचार केलो जाय तर दहशतवाद हो मनशाच्या तकलेत आसता. मनीस पयलीं त्या दृष्टीन विचार करपाक लागता. देखीक एडॉल्फ हिटलर हाचे तकलेन एक दहशतवाद आशिल्लो. ताका दिसतालें की जर्मन रेस ही सगळ्यांत व्हडली रेस, श्रेष्ठ रेस, आनी आपूण त्या रेसीचो प्रतिनिधी, त्या देशाचो प्रतिनिधी, आनी देखून सगळ्या जगात आपले राज्य आसपाक जाय म्हणून हांव म्हणटा दहशतवाद हो पयलीं तकलेत तयार जाता आनी मागीर तातूंतल्यान ती हिंसा घडटा. पूण एक गजाल आमी लक्षांत घेवपा जाय की दहशतवाद हो एक ना एक दीस सोंपतलो आनी तो सोंपताच. हिटलर सोंपलो, हिटलरा बरोबर हिटलराचो दहशतवाद सोंपलो हें लक्षांत घे. आजूय तो कांय प्रमाणात आमच्या शेजारा आसा आनी वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळे रूप घेवन
हे दहशतवादी काम करतात. सो पहिले म्हणजे आम्ही जर राजीव गांधीक आदरांजली व्यक्त करतले जाय, खरी तांकां आर्गां ओंपतले जाय जाल्यार आमचे तकलेंत आशिल्लो दहशतवाद आमी पयलीं पयस करपाक जाय. तातूंतल्यान एक हिंसात्मक विचार मनशाच्या तकलेंत येतात, तातूंतल्यानच हिंसा घडटा आनी कोणाचें नुकसान जाता. मनशाचें नुकसान जाता, त्या फॅमिलीचें नुकसान जाता, समाजाचें नुकसान जाता, देशाचें नुकसान जाता, सगळ्या जगाचें नुकसान जाता. दहशतवादात कोणाचेंच बरें जायना, वायट घडटा. आनी हें घडचें न्हय म्हणून म्हाका दिसता मनीस म्हणून, ह्या समाजाचे वांगडी म्हणून आमी जेन्ना विचार करतात तेन्ना आमचे तकलेंत ल्हान व्हड प्रमाणांत जो दहशतवाद आसा तो दहशतवाद आमी पयस करपाचो प्रयत्न करपाक जाय. आनी तें केल्यारूच म्हाका दिसता हळू करून हो दहशतवाद ह्या देशांतल्यान आनीक ह्या जगांतल्यान पयस जातलो आनी सगळ्याक शांतिकाय पसरतली आनी लोक शांतिकायेन जगपाक शकतले. देव बरें करूं. देव बरें जावं. केसीची विनंती करता आदले उपसभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ फुडारी शंभूभाऊ बांदेकर यांच्यानी थोडक्यान आपणाचे विचार मुखार. नमस्कार. मुखार. आमच्या पक्षाचे अध्यक्ष बाब अमित पाटकर, आमचे विरोधी पक्षनेते बाब हिंदी आलेनो, आमचे मार्गदर्शक बाब माणिकराव, आदले आमचे अध्यक्ष आणि आदले मुख्यमंत्री आणि खासदार नाथी साधी, आमच्या पक्षाचे सगळे मुळयारे भावांनो भयणो. 21 मे 1991 ह्या दिसा आमच्या तत्कालीन प्रधानमंत्री राजीवजींची हत्या. ह्या देशान 3 गांधींच्यो हत्या पयल्यो. एक राष्ट्रपिता महात्मा गांधी, दुसरो आमचे प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी आणि तिसरे आमचे प्रधानमंत्री राजीव गांधी. ह्या तिन्ही गांधींची हत्या करूनय अजूनही आमच्या देशातलो अंतरत्व भायलो दहशतवाद आवाज. आज आम्ही रावजीजींची पुण्यतिथी साजरी करतात, दहशतवाद विरोधी दिन साजरी करतात. आणि हो दहशतवाद भारत पाकिस्तानच्या विरुद्ध भडकला असताना सुरू झाला. तर म्हाका दिसता की ह्या दहशतवादाक जर विरोध करतले जर जाय आणि समूळ नष्ट करतले जाय जाल्यार राजीवजींची तत्वां सांगल्या ते मी अत्यंत प्रामाणिकपणे पाळपाक. हांव जास्त उलोवपी हातूंतूच गोष्टी सांगता. राजीवजी 3 महत्वाच्यो गोष्टी केल्यो. म्हणजे पयले त्यांनी संगणक युग 21व्या शतकाचे हाडले आणि जेन्ना संगणक कम्प्युटरायज लोक जाले त्या विरोधी पक्षान अडाडून विरोध केलो. पण गेली 10 वर्सां पयलीं जर जाय जाल्यार संगणकाचो आधार घेवनूच हे विरोधी कार्य करतात. कारण संगणकाचें कितें म्हत्व आसलें हें राजीव गांधी तेन्ना पटोवन दिलें. नंबर 2, राजीव गांधी युवा शक्ती आणि नारी शक्ती, आमचे यूथ आणि आमच्यो महिला हे आमचे खरी जबरदस्त कार्यावळ घेऊन फुडें वचपाक जाय. आणि त्या खातीर युवा शक्ती खातीर महिला खातीर विविध प्रकारच्यो राज्यांक सूचना केल्यो, राज्यांक निर्णय संकल्पना दिल्यो आणि केंद्रातूय तेणी हाडपाचो तो प्रयत्न केलो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो महत्वाचो घटक ह्या देशाचो आसा SC ST OBC मायनॉरिटी आणि आदिवासी या सगळ्या लोकांक समपातळीचेर हाडपा खातीर जास्तीत जास्त योजना राबोवन आमी फुडें वचपाक जाय. एक आदर्श तेणी घालून दिलो. श्रीमती इंदिरा गांधींचो 20 पॉयंट प्रोग्राम केलो. ते अन्न वस्त्र निवारणा खातीर न्यू 20 पॉयंट प्रोग्राम करून सगळ्या जगाक विस्तार करपाचो, देशाचे प्रेरीत करपाचो प्रयत्न केलो. अशा ह्या राजीवजींक हांव मनापासून आमच्या पक्षाच्या वतीन आदरांजली वाळयता. देव बरें जावं भाऊ. आणि आता श्रद्धांजली दिवपाक आपयता आदले गोंयचे प्रदेशाध्यक्ष आणि आदले खासदार आदरणीय फ्रांसिस्को साळवी. हांगा हाजीर आशिल्लो माणिकराव ठाकरेजी, ते भशेन आमचो पार्टीचो अध्यक्ष, लिडर ऑफ द ऑपोजिशन, दुसरे आमचो मेंबर ऑफ पार्लमेंट आनी सगळे दुसरे काँग्रेसाचे ते कार्यकर्ते, ऑफिस बेरर्स हांगा जमिल्ले आमच्या इश्टांनी. आयज देशांत व्हडलो दुखाचो दीस आनी त्याच बरोबर आयज आमी आमच्या सोंपलेले राजीव गांधीचो उगडास करपाक हिंगा हाजीर आसा. आतां सांगले ते भशेन
जायत्यो वस्तू तांणी देशांत करून तो दुसऱ्या संवसारांत गेलो. पयलीं स्वादेक सांगलां की 21 वर्सां आशिल्ली आमचे युवक वोट दिवपाक, देशाचो सगळी पॉलिटिक्स सांबाळपाक 18 वर्सां केली. मागीर महिलाक तांकां वोटींग रिजर्वेशन केलें. जायत्यो वस्तू तांणी करून दाखयल्यो आसा. आज आमी पळयल्ले आसात ऑपोजिशन आसात ते तुमी कितें करतात तें सांगात, पूण आदले सरकारान हें करूंक जाय आशिल्लें तें करूंक जाय आशिल्लें. हांव सदांच म्हणटा आयचे दोळे घेवन काल पडूं नाका. तेन्ना सिच्युएशन दुसरें आशिल्लें, आज सिच्युएशन दुसरें आसा. पूण सबंद देश त्याच बरोबर सबंद जगाक आज आमी एंटी टेररिझम हाजेर आमी लक्ष घालपाक आमी एकठांय जाल्ले आसा. टेररिझम म्हणटात तो सबंद जगान केन्ना सोंपचो ना. सांगले भशेन एक मनीस डिसायड करता आनी जरी तर एक मनीस व्हडलो दादलो बरी वस्त करपाक जाय वो थोडे वायट वस्त करून ते आपणाक फेमस जावपाक करतात. आनी हेंच जावन आसा टेररिझम. देखून आमी सगळ्यांनी एकठांय येवपाक जाय. सरकारान हाजेर लक्ष घालपाक जाय की हें टेररिझम करून इनोसंट मनशांक मारून कोण कांय मेळना. तेन्ना आमी आज एक पोत तसो घेया की आमी सगळे वावुरतले ते टेररिझम आहा तो काबार करपाक आनी देशाची युनिटी ही आसल्यारीच आमचे देशभक्ती आनी सगळे लोक खुशी आसपाक शकतात. हें म्हणून हांव आमच्या राजीव गांधीक होमेज पेटोवन म्हजी 2 उतां सोंपयतां. देव बरें जावं सारकेन बाब. आनी आतां हांव विनंती करता आमचे खासदार कॅप्टन मिडियाचो फेनालीस सांगता की तेंच्यांनी थोडक्यान आपणाची श्रद्धांजली फुडें भायर. आमचे गोयचे AICC इंचार्ज श्री माणिकरावजी ठाकरे, आमचे अध्यक्ष बाब अमित पाटकर, लीडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आलेमाव, आमचे आदले खासदार बाब फ्रांसिस्को सार्दिना, आमचे आदले 2 MLA बाब शंभूभाऊ भांडेकर, विक्टर गोन्साल्वीस, सिनियर वाइस प्रेसिडेंट बाब MK शेख, आमचे दोनूय डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब विरेन शिरोडकर आनी साबियो डिसिल्वा, आमचे हांगा ब्लॉक प्रेसिडेंट आयिल्ले आसा, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे चीफ बाब राजन घाटे, मिस पेलाजिया आनी सगळे हांगा, आनी आमचे चेअरमॅन NSUIचो बाब नौशद चौधरी. आयज तो दीस आमी मनयता. स्पेशली जशें आमचे सिनियर वाइस प्रेसिडेंट श्री MK शेखान सांगलां तशें खुबश्यो अश्यो जेन्ना श्री राजीव गांधी टूक ओवर एज प्रायम मिनिस्टर आख्खे देशभर खुबशी प्रॉब्लेमां आशिल्ली. पंजाब, आसाम, नॉर्थ ईस्ट, इवन डीप डावन साउथ अक्रॉस द फॉक्स स्ट्रेट, जाफना, तशेंच भायल्या देशांत मॉलदीव्स एक अटॅक जाल्लो. आनी त्या टायमार असल्या परिस्थितीन अ यंग मॅन श्री राजीव गांधी प्रधानमंत्री ताणें पद सांबाळचो पडलो. जेन्ना तो युनायटेड नेशन गेलो ताणें एक प्रपोजल घालें ऑफ बॅनिंग न्युक्लियर वेपन्स. म्हणजे सगळे पळय ताचे तर विचार पयशे जाल्यार ही वॉज अ मॅन ऑफ पीस, एंजल ऑफ पीस म्हणटा पळय तशें. आतांची परिस्थिती आसा वी आर फार बेटर ऑफ पीसफूल इंडिया. पीसफूल इंडियाक लागून तेन्नाच्यान प्रोग्रेस जावपाक लागला. इकॉनॉमिक प्रोग्रेस, सोशल प्रोग्रेस सगळें जालें. सो आनी एक गरज आसा. जसो हेड ऑफ टेररिझम परते परते आपणाची वयर घालता तकली, आमचे जण एक एकल्यान जशें आमी ओथ घेतला तशें जण एक एकल्यान आमी चिंतपाक जाय वी वील बी द सोल्जर्स ऑफ पीस. हे टेररिझम आमी जावंक दिवंक उपकारना. हेड ऑफ टेररिझम शुड नॉट बी अलाउड टू put its head up again. So आमी स्वता एक निश्चय करूया जे ताजे विचार आशिल्ले, जे काँग्रेस पार्टीचे विचार आसात ते आमी फुडें व्हरया. लेट अस एन्श्युअर देर इज पीस इन द कंट्री. तेन्नाच आमचो देश एक मजबूत देश. देव बरें. थँक्यू.
पाटकर आता विनंती करता लीडर ऑफ ऑपोजिशन आदरणीय युरी बाबा यांनी. आमचे डेस्क इंचार्ज माणिकराव ठाकरेजी तसेच पार्टीचे अध्यक्ष बाबा अमित पाटकर, दक्षिण गोंयचे खासदार कॅप्टन विर्याटो, आदले गोंयचे मुखेलमंत्री तसेच आदले दक्षिण गोंयचे खासदार फ्रांसिस्को सार्दिना, बाबा M.K. शेख, दोन्ही आमचे आदले आमदार भाऊ तसेच विक्टर, सगळे फ्रंटल ऑर्गनायझेशनाचे चीफ, ब्लॉक प्रेसिडेंट तसेच बाबा अमरनाथ भाऊ आणि म्हज्या मोगाळ पत्रकार भाऊ. आज जायते जाण हिंगा आमचे लिडर उलयले. खास करून ह्या दिसाक एक म्हाका दिसता आज एक दुखाची गजाल जाली. अबाउट 34 years ago आणि 34 years ago at that time Rajiv Gandhi ji was 46 years old. आणि Rajiv Gandhi ji, as Captain has said, was an angel to our country. After thinking about doing engineering in Imperial College in London, त्याच्यानंतर he became a pilot, was working with Air India. आणि जेन्ना तेजो भाव संजय गांधी, there was an air crash in Palam Airport in Delhi. He lost his life. At that time, आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी दिसले की राजीव गांधी should enter into the Congress party. He was made general secretary. आणि त्या वेळार 1982 जे एशियन गेम्स जाल्ली, राजीव गांधीन खूप महत्वाचो रोल, he played a very important role in that Asian Games. It was the बरो सक्सेस जालो. आणि जेन्ना सुर्गेस ती आयर्न लेडी इंदिरा गांधीक असॅसिनेट केले, he was an MP from Amethi, and the young Rajiv Gandhi had to see and follow. AICC decided that he would be the Prime Minister. 40 वर्सान the youngest 6th Prime Minister of our country. आणि चॅलेंज त्या वेळार अबाउट पॉवर्टी, अबाउट करप्शन, आणि खास करून तो एक विजनरी लीडर आशिल्लो. हिज विजन फॉर आवर कंट्री, ज्यो स्किम्यो आहाय, सेफ एक एडमिनिस्ट्रेशन जावपाक, बरे पंचायत राज एक अधिकार, बरे अधिकार लोकांक ग्रास रूटार दिवपाक 75th अमेंडमेंट जाले. हिज विजन विथ दी कम्युनिकेशन, IT रेव्होल्यूशन आमच्या देशान जाले बिकॉज ऑफ स्वर्गेस राजीव गांधीजी. आणि बारीक बारीक लोकांक मोग आशिल्लो भोंवत रावलो देशभर. अँड वेन ही वॉज, जेन्ना त्या दिसाक मिटिंगेक जेन्ना तो आसलो 34 years ago, he wanted to meet the people. Despite the security, some people telling him, he was in love with the people. त्या वेळार तो सोंपलो. तेगेले विजन, ओ गांधी परिवाराचे विजन, they have shed their blood for our country. No one can question their nationalism, patriotism. स्वर्गेस्त राजीव गांधीचे स्वप्न जे आशिल्ले आज आमकां दिसता in our state. He gave us statehood day. It was his responsibility because of Konkani being recognized. सो खास करून गोंयकारांमध्ये मोग सदांच आमचे गांधी परिवाराक आशिल्लो, खास करून स्वर्गेस राजीव गांधी. आणि टुडे वेन वी सेलिब्रेट, आमी एंटी टेररिझम दीस म्हणून जेन्ना आमी मनयता, हिज स्पीच एज सेड बाय कॅप्टन इन द युनायटेड नेशन्स अबाउट स्टॉपिंग न्यूक्लियर वेपन्स shows his love and his vision for India being portrayed as a country being known for non-violence. आणि म्हाका दिसता हुंय ना हुंय आमी सगळे काँग्रेसाचे लीडर जावं वर्कर हिंगा आमी आहाय, वी हॅव टू ऑलवेज फॉलो हिज फुटस्टेप्स. जे कार्य तेणें केलां, जे अधिकार जावं बायलांक, जावं 21 वर्सांचो जो वोटींग रायट आशिल्लो 18 वर्सां तेणें दिलो, युथांक जो अधिकार दिलो, वी हॅव टू ऑल रिमेंबर दीस थिंग्स. अँड खास करून ज्या पद्धतीन आज देशात अजून टेररिझम चलता, वी हॅव टू ऑल रिमेंबर
that this type of terrorism will take us nowhere. आजच्या दिसाक आम्ही प्लेज घेतला at GMC complex to fight against terrorism. So स्वर्गीस्त राजीव गांधीक आम्ही सदांच आमचो एक हायेस्ट देशाचो एक महान लीडर आणि या लीडरांक we have to follow his footsteps, and I am sure that all of us and the Congress party will always remain indebted to Rajiv Gandhi's contribution to the nation and to the state of Goa. विनंती करता मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बहुमान्य अमित बाब पाटकर हांका की त्यांच्यानी श्रद्धांजली. या देशाचे चौथे प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधीच्या पुण्यतिथीक आम्ही आज हांगा आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोयचे प्रभारी श्री माणिकराव ठाकरेजी, गोंय राज्याचो विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव, दक्षिण गोयचे खासदार बाब कॅप्टन विजयाटू फर्नांडीस, गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदले अध्यक्ष तसेच गोंय राज्याचे आदले मुखेलमंत्री आदले खासदार फ्रांसिस्को सार्दिना, गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट बाब M.K. शेख, आदले काँग्रेस पक्षाचे दोनूय आमदार आणि हांगा जमिल्ले सगळे पदाधिकारी, फ्रंटल चीफ, आमचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंटान सांगले की दहशतवाद हो एक विचार, हो एक तकलेन विचार निर्माण जाता. आज देशभर आम्ही एंटी टेररिझम डे म्हणून मनयतात. आमचे उलोवप्यांनी सांगले की या देशाचे जे यंगस्ट प्राइम मिनिस्टर झाले, जे 40 वर्साचेर ज्यांनी या देशाच्या प्रधानमंत्रीचो कारभार सांभाळ्ळो, जांचो विचार आशिल्लो की या देशान नॉन व्हायलन्स, पीस, लोकांक शांततेन सगळ्यांक हाडपाचो जांचो विचार आशिल्लो, 21 मे 1991 तांचो जीव टेररिझमा लागून गेलो. म्हाका दिसता ही अत्यंत दुखाची गोष्ट या देशा लागून, कित्याक तांचे योगदान जे आमचे खासदारान, आमचे विरोधी पक्ष फुडाऱ्यान सांगले की तांच्या 6 वर्साच्या कार्यकाळीन तांणी जे युवा आसा तांकां अधिकार वोटिंगाचो 18 वर्साचो 21 वर्सां वयल्यान 18 वर्साचेर हाडलो. महिला आरक्षण, महिलांक मुखार हाडपाचो तांणी प्रयत्न केलो. आज जे सोशल मीडिया आसतले, मिडियाच्या माध्यमांतल्यान प्रत्येक देशाच्या कान्याकोपऱ्यान आज मनशाक जर तर आज ही मेसेज पावता जाल्यार म्हाका दिसता हाचे श्रेय आदले प्रधानमंत्री राजीव गांधीक वता. जांचो विचार आशिल्लो बाब कॅप्टन विर्याटून आमचे बाब शंभू भाऊ बांदेकरान सांगले की तेन्ना तांकां ओपोजिशनान जे तांचे प्रकल्प आशिल्ले, जे हाडपा सोदताले तांकां हाडोवपाचो प्रयत्न केलो. पूण तांचो विचार आशिल्ली, एक दूरदृश्टी आशिल्ली की तेन्ना काळाची गरज आशिल्ली की IT रेव्होल्युशन हे जावपाक जाय. फाटल्या दिसांनी आमी पळयलें की पहलगामाक टेररिझमाचो अटॅक जालो. काँग्रेस पक्षान आपलो पुराय तेंको ह्या सरकाराक दिल्लो की जे कितें करपाक जाय, हे टेररिझम जर तर नष्ट करतलो जाल्यार जे कितें करपाक जाय ताका पुराय तेंको काँग्रेस पक्षान ह्या सरकाराक दिलो. पूण दुर्दैवाची गोष्ट की एका दुसऱ्या देशाचो प्रेसिडेंट एक ट्वीट करता आणि सांगता की दोन्ही देशांमदी आता सीज फायर जातले आणि आपण उलयला, आपण मध्यस्थी पडला आणि हे बंद जालें. खरें म्हणल्यार ह्या देशाच्या प्रधानमंत्र्यान सांगपाक जाय आशिल्ले कितें कितें कंडिशनां आसा, खंयच्या टर्म्साचेर ते सीज फायर जाले. कित्याक ह्या देशांतल्या 26 लोकांचो जीव आतंकवाद्यांनी घेतलो. जे लोक टुरिझमाक लागून जे जम्मू काश्मीराक गेल्ले तांचो जीव गेलो, तांचे बलिदान झाले. पूण ह्या देशाच्या प्रधानमंत्र्यान येऊन सांगू ना की खंयच्या टर्म्साचेर ते सीज फायर जाले. आणि बाब M.K. शेखान सांगले की विचार दहशतवादाचे हे विचार तकलेन, मनशाच्या तकलेन हे थंय तयार जाता. आणि हांव कित्याक उल्लेख करता, ज्या मनशान IT रेव्होल्युशन हाडले, वाईट दिसता की जे सरकार आज भारतीय जनता पार्टीचे जे आसा तांचो IT डिपार्टमेंटाचो जो हेड आसा आणि एक न्यूज चॅनल ताणे
पयर एक अफवा पसरली की काँग्रेस पक्षाचे ऑफिस टर्की आसा म्हणून. आणि लोकां मदीं डिवायड करपाचो, लोकां मदीं एक मिसगायड करून खंय तरी काँग्रेस पक्षाक डिफेम करपाचो प्रयत्न हे करतात. तो विचार हो. म्हजी सगळ्यांकडे मागणी आसा की आयच्या दिसा ज्या मनशाचो जीव गेलो ह्या देशाक लागून, टेररिझमा लागून, आणि हे काही लोक जे आसात जे अफवा पसरतात, खंय तरी काँग्रेस पक्षाचे नाव बदनाम करपाचो जो प्रयत्न चल्ला, असल्या विचाराक, असले जे पळय लोक आसा हांकां आयडेंटिफाय करपाची गरज आसा. हांव देवा कडेन मागता की आयच्या दिसा हांकां बुद्धी दिवची देवान. हे पळय एंटी सोशल लोक, एलिमेंट जे आसात, जांचे तकलेन सदांच दहशतवादाचोच विचार आसता, हांकां बरी बुद्धी दिवची आणि हो देश एक पीस हार्मनीन जो रावता, जे आमचे आदले प्रधानमंत्री जे विचार आशिल्ले, जाणी त्या वेळार सांगिल्ले की न्यूक्लियर वेपन नाका, न्यूक्लियर वेपनाचो विरोध केल्लो. म्हणजे तुम्ही विचार करपाक शकता की त्या मनशाक एक पीस लविंग नेशन जाय आशिल्लें. म्हाका आयच्या दिसाक आमी आरगांव हांगा सगळे जमल्या, तांचे विचार, तांचे आयडियल्स म्हाका दिसता प्रत्येक मनशान, प्रत्येक गोंयकारान आमी मुखार घेवन वचपाची गरज आसा. देव बरें. देव बरें जावं मित्र. अखिल भारतीय कांग्रेस समिति के गोवा के लिए प्रभारी हमारे आदर्श, हमारे मार्गदर्शक आदरणीय मानिकराव ठाकरे जी से मैं विनती करता हूँ कि इस अवसर पर वे स्वर्गीय राजीव गांधी के लिए आदरांजलि व्यक्त करने के लिए अपने मूल्यवान शब्दों से उन्हें श्रद्धांजलि करें. आज राहुल जी गांधी इनके पुण्यतिथि में हमारे गोवा कांग्रेस कमेटी की ओर से जो श्रद्धांजलि यहाँ पर दी जा रही है, उसमें जो भी हमारे पीसीसी प्रेसिडेंट अमित पाटकर जी, सीएलपी लीडर फिरोजी, हमारे एमपी साहब, एक्स एमपी साहब, शेख जी, दोनों एक्स एमएलए, दोनों प्रेसिडेंट, सेवा दल के अध्यक्ष, ज्ञानेश्वराय के अध्यक्ष, सभी नेतागण आज के इस स्वर्गीय राजीव जी गांधी इनको श्रद्धांजलि देने के लिए सभी यहाँ पे प्रदेश कांग्रेस कमेटी में उपस्थित है. आप सभी जानते हैं कि पूरा देश जानता है कि राजीव जी गांधी, इन्होंने जिस तरीके से पूरे देश में 21वीं सदी में जाने की बात उन्होंने की, आधुनिकीकरण होना चाहिए, उसके साथ साथ युवाओं को 18 साल की उम्र में उनको वोटिंग वहाँ पे मिलना चाहिए, और उसी तरीके से जो लोकल बॉडी जो है उनको स्ट्रॉन्ग करने के लिए उन्होंने पार्लियामेंट में जो विधेयक लाया था, ये सभी हम जानते हैं कि लेकिन आज इस वक्त हमें उनकी याद आती है कि जब टेररिस्ट पहलगाम में आकर वहाँ पे हमारे देशवासियों को वहाँ पे निशाना बनाया. ऐसे परिस्थिति में कांग्रेस के जो सोच है, विचार है, तो हमने एक साथ होकर ऐसे टेररिज्म के खिलाफ खड़ा होना चाहिए. सभी कोई भी हो, दुनिया का टेररिज्म, उनके खिलाफ इस तरीके से ये बात होनी चाहिए कि वो पूरी तरह खत्म हो जाए. ये हमारी सोच है. पर आप देखते हैं कि पहलगाम के जो इंसिडेंस हुआ, जो हादसा हुआ, उसके बाद जो कांग्रेस पार्टी ने, जो हमारे खारगे साहब अध्यक्ष राहुल जी गांधी ने बड़े स्पष्ट रूप से उन्होंने कहा था कि देश एक साथ है, अपोजिशन या कोई भी धर्म जाति का अलग नहीं है. इस हिंदुस्तान से हम एक साथ होकर मुकाबला करेंगे, और वही दिशा स्पष्ट रूप से राहुल जी गांधी ने और खारगे साहब ने उस तरीके से पहल की. और मैं समझता हूँ कि हमारे देश की जो यूनिटी है, इसको कोई हरा नहीं सकता है, कोई दुनिया की ताकत नहीं हरा सकती है. आप जानते हैं कि जब शिमला करार हुआ था, इंदिरा जी गांधी उस वक्त थी, पाकिस्तान के भी यहाँ पे प्रेसिडेंट आए थे. उसमें जो दोनों तरफ से बात होगी अपने में होगी, किसी और का उसमें दखलंदाजी नहीं होगी.
इस तरीके से स्पष्ट रूप से करार हुआ था। लेकिन उसके बाद जो भी बात बनी, आप जानते हैं कि वो नहीं होना चाहिए था, कि हिंदुस्तान एक मजबूत हिंदुस्तान है, हम सब मिलकर एक साथ है, सभी जाति धर्म के लोग एक साथ है, तो हम जरूर इस दहशतवाद का मुकाबला करेंगे। और आज इस उपलक्ष्य में हम सभी एक साथ होकर ये शपथ भी ली है कि दहशतवाद का मुकाबला करेंगे। जब हम श्रद्धांजलि दी राजीव जी के उस पुतले के पास जाकर, उनके स्टैचू के पास जाकर, वो हमने सबने लिखित इसमें श्रद्धांजलि दी और उसे प्रार्थना की कि सब मिलकर एक साथ होकर देश मजबूत रहे और दहशतवाद के खिलाफ एक साथ होकर हम लड़ेंगे। ये स्पष्ट रूप से सबने जो कहा, वो प्रदेश कांग्रेस कमेटी की ओर से मैं उनका भी धन्यवाद करता हूँ कि सभी लोग यहाँ पर मौजूद है और सभी को एक ही लगता है कि देश हिंदुस्तान आगे बढ़ना चाहिए। जाति धर्म के नाम से कोई अगर उसको बनाने की कोशिश करता है तो उस तरफ लोगों ने नहीं करना चाहिए। एक साथ यूनिटी हमारी शक्ति है, ये यूनिटी हम आगे बढ़ाएंगे। ये कांग्रेस के विचार है। ये राहुल जी के, राजीव जी के आज जिस तरीके से श्रद्धांजलि देने का कार्यक्रम यहाँ पे हो रहा है, उसमें हम एक साथ होकर एकजुट से एक साथ है, ये हिंदुस्तान को हम दिखा रहे हैं। धन्यवाद माणिकरावजी. आता हांव विनंती करता गोंय काँग्रेस समितीचे सेवा दलाचे चीफ ऑर्गनायझर घाटेजी हांकां की तेंच्यांनी ह्या खेळाक सगळ्यांचे उपकार आठवचे. राजीव गांधीच्या रक्ताचो प्रत्येक थेंबा थेंबाचो जर कर्ज आमी चुकयतले जाल्यार दहशतवाद हो काबार करपाक जाय. आनी हो दहशतवाद काबार करपा खातीर आमी कॉमन मनीस उठपाची गरज जावन आसा. आनी सरकारा कडेन निवेदन आसा की हो जो कार्यक्रम आहा फक्त राजीव गांधीची पुण्यतिथी म्हणून न्ही, तर दहशतवाद विरोधात काम करणाऱ्या प्रत्येक दहशताक काबार करपाची एक कार्य दवरूंक जाय. आनी त्या खातीर हो दीस म्हणटा तो प्रत्येक ठिकाणी मनोवपाची गरज जावन आसा. हांव आयज मना आनी काळजांतल्यान आमचे माणिकराव ठाकरेजी हांगा मुंबयसून आयले आनी तेंच्यांनी ह्या कार्यक्रमात सहभाग जाले. खरोखरच मनपूर्वक अशे तेंचे आभार व्यक्त करता. तशेंच आमचे युरी आलेमा भाव, आमचे अध्यक्ष MK शेख, आमचे दोन्ही MLA, आमचे कॅप्टन भाव फ्रांसीस सार्दीक हांचे सुद्दां हांव आभार आठयता. आनी आमच्या वांगडा आसा ब्लॉक, PCC कमिटी आनी इतर सगळे आमचे कार्यकर्ते जे आसा तेंचे उपकार दिता. आमचे काळजांतल्यान हांव आमचे मिडियाचे उपकार आठयता आनी खास करून अमरनाथ पणजीकर यांचे सूत्रसंचालन आनी हांचो कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्या बद्दल खरोखर मनाच्यान काळजांतल्यान धन्यवाद.